अगं सुनबाईने 4 वाजताच ये म्हणली, 5 वाजल्यापासून करीते अजून तिची बिर्याणी झाली नाही. बघा ग पोरीने तुमच्या वहिनीची बिर्याणी झाली का नाही? आता मी तर सारखीच बघते. आम्ही बोललो तर तिला राग येईन, तुम्ही तरी बोला. उरक मला गारठ्याचा दिवस नाही तर म्हणून ही आली मोठी म्हणून डोकं खायला. स्वराजचं नाव सांग म्हणा, त्याला भूक लागली. तुम्हाला आहे ना तिने तुकडा नाही दिला पाहिजे. काय बोलत आहो काका तुम्ही? काय बोलायचं काय मग माग घ्या सुनाची बाजू घ्या, तिला डोक्यावर चढून. मग परत म्हणू नका तिने चहा दिलं नाही हे दिलं नाही. झाली का नाही हो वहिनी बिर्याणी? झाली भूक लागली हो. झाली काय झाली. आता थांबा थोड्या वेळ, जरा 5 मिनिटं मग घेते वाढायला. बर बर चालेल. झाली बाई एकदाची बिर्याणी वहिनीची. झाली का? हो झाली. घेऊन येईल आता, येते बोलली 5 मिनिटात. अरे भूक लागली. आता का घ्या अजून सोनाची बाजू. हॅलो, हां बोल ना ग मम्मी. अगं काहीच काही, ही मोठी ननद आलीत कालच तिच्या लेकराला घेऊन, आणि काय तर तिचा नवरा आलाय बाई तिच्या संग, आणि लावले मला बिर्याणी करायला मला टॉप भर. ती आमची बारकी तर तुला माहिती काही कामाची नाही बाई, का तिचं लग्न करून देते मानवरा काय माहिती. ती तर काही कामाचीच नाही, सासू तर नाहीच नाही. त्यात ती मोठी आलीत, तिचं ते पोर घेऊन शांबडाबाई दिवसभर शिंपड पुसपुस व्हायता गाला ग मम्मी. काय सांगू, यांनी महापार काम करू करू पीठ पाडलं. आता ते मारचुली हो बिर्याणी करीत येत मी, फुकिते पार डोळं गेलं मा त्या दुरानी. लय आठवण येते मला मम्मी तुझी. ओ वहिनी, काय तिकडे कोपऱ्यात चाललेत फुसूर बस करा, या चार बिर्याणी द्या आम्हाला लवकर. बया हिने फोन कट केला ना काय, बया हिला मग कटाळा आला का काय बया. जाऊ दे तिकडं, झाली ते यांना खायला जाऊ दे बया.